विलेज गर्ल यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत आहे। स्वाध्याय इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठाचे नाव पृथ्वीवरील सजीव। प्रश्न पहिला, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। एकपेशीय सजीव प्रथम कोठे निर्माण झाले? उत्तर, एकपेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा। सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर, 1. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अतितप्त वायू, धुळे आणि मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। 2. त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले। 3. या विभाजनातून सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। प्राण्याची 2 वैशिष्ट्ये लिहा। उत्तर, प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। 1. प्राणी श्वासोच्छ्वास करतात। 2. प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात। 3. काही प्राणी अपत्याला जन्म देतात, तर काही प्राणी अंडी घालून पिलांना जन्म देतात। प्रश्न तिसरा, पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करा। उत्तर, या तक्त्यामध्ये मंगळ, बुध, शुक्र, युरेनस आणि नेपच्यून हे 5 ग्रह लपलेले आहेत। प्रश्न चौथा, पुढील घटना कालानुक्रमाने लिहा। पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली। सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। उत्तर, 1. तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। 2. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। 3. पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली। 4. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पृथ्वीवरील सजीव या विषयाचे स्वाध्याय अभ्यासले। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।